गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झालेली आहे। अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करण्यात आले। तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून आताही अटक करण्यात आली आहे। देशमुखांना आज विशेष न्यायालयात हजर करणार। देशमुखांच्या ईडीच्या चौकशीला सहकार्य नसल्याचं सूत्रांकडून कळतं आणि त्यामुळेच आपण त्यांना अटक करत असल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। काल अनिल देशमुख स्वतःहून ईडीच्या कार्यालयामध्ये हजर झाले। तब्बल 13 तास ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी झाली। अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करण्यात आलेले आहेत आणि काल रात्री उशिरा अनिल देशमुख यांना अटक करण्यात आलेली आहे। देशमुख यांना आज विशेष न्यायालयात हजर करणार आहे। आपण तो सोमवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास अचानक ईडीच्या कार्यालयात दाखल झाले। साधारण दुपारी 12 वाजता ईडी कार्यालयात गेलेल्या अनिल देशमुख यांची रात्री 12:30 वाजेपर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती। मात्र चौकशी दरम्यान अनिल देशमुख हे सहकार्य करत नसल्याचा दावा ईडीने केला आणि त्यांना अटक केली आहे। आता ईडी अनिल देशमुख यांची कोठडी मिळावी यासाठी त्यांना 2 नोव्हेंबरला म्हणजेच आज न्यायालयात हजर करणार आहे। मात्र राज्यात खळबळ माजलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत। महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाची शपथ घेतली होती। त्यानंतर त्यांच्यावर थेट 100 कोटीच्या वसुलीचे आरोप झाले। त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि आता आपण बघतो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झालेली आहे। राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी ही बातमी आहे। खरं तर अखेर अनिल देशमुखची ईडीने अटक केली। 100 कोटीहून अधिकचा गैरव्यवहार आहे। कॅश ट्रेल सापडली आहेत। आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे 100 कोटीची वसुली कुणाच्या खात्यात कशी गेली त्याची पण माहिती बाहेर येणार। मुंबई सारख्या शहरातून एका पोलीस डिपार्टमेंटमध्ये दर महिन्याची 100 कोटीची वसुली, तर 5 वर्षाचा विचार केला तर 6000 कोटीची वसुली। महाराष्ट्राचा विचार केला आणि सगळी खाती मोजली तर किती लाख कोटीची वसुली। म्हणजे हे 3 पक्षाचं सरकार आहे का नोटा छापण्याचा कारखाना आहे? जनतेला लुटायचं तरी किती, कोणत्या स्तरापर्यंत जाऊन लुटायचं याचा कधीतरी हे विचार करणार आहेत का? लगभग 13 घंटे से ज़्यादा समय तक पूछताछ हुई और आखिर में गिरफ्तारी दिखाई गई है। आप उस समय मौजूद थे, क्या कहेंगे? ठीक है, उनका इन्वेस्टिगेशन था, हमने इन्वेस्टिगेशन में कोऑपरेट किया है हमने। लेकिन किस मामले में गिरफ्तारी दिखाई गई? 4.5 करोड़ का मामला था जिसमें PF 4.5 करोड़ के मामले में दिखा रहे हैं वो सेक्शन 3 में। आगे आप लोगों की क्या रणनीति है? हम कल कोर्ट में उनको प्रोड्यूस करेंगे तो वहाँ हम रिमांड को अपोज करेंगे।